कोणार्क, अपना शहर अपनी बातें। वर्ग के गांवदेवी मैदान के किनारे एक खाली प्लॉट में बुजुर्ग व्यक्ति का शव मिला है। शव एक नीले बैग में था। बैग प्लॉट पर फैले कचरे में पड़ा था। वहां लघुशंका करने आए युवक की नजर बैग पर पड़ी। जब उसने बैग खोला तो देखा कि बैग में एक लाश थी। उन्होंने तुरंत घटना की जानकारी पुलिस को दी। टिटवाला पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुरेश कदम की पुलिस टीम मौके पर पहुंची। शव को परीक्षण के लिए उल्लासनगर के सेंट्रल अस्पताल भेज दिया गया है। घटना की गंभीरता को देखते हुए थाने ग्रामीण पुलिस अधीक्षक डॉक्टर स्वामी, पुलिस उपाधीक्षक जगदीश शिंदे ने घटनास्थल का दौरा किया और जांच का मार्गदर्शन किया। माझं नाव महेश गोंधळे, मी वरबगावात राहतो। आमच्या ओमकारनगरच्या साईडला एक प्लॉट आहे, ते कोंगेरे म्हणून त्यांचा प्लॉट आहे, पडीक प्लॉट आहे तो। तिथे एक 65 किंवा 60च्या पुढेच असतील ते। एक ओल्ड जेंट्सची बॉडी भेटलेली तिथे। मला वाटतं एवढ्या विभागामध्ये आम्ही डॉग स्क्वॉड पहिल्यांदाच पाहिला। SP साहेब पण तिथं आले, PI आले, डेप्युटी आले, ही मोठी गोष्ट झाली। त्यामुळे मला वाटतं पोलीस लवकरात लवकर चढा लावतील आणि आता डॉग स्क्वॉड आताच वासाच्या दिशेने या वरबगावच्या पोस्ट ऑफिसच्या दिशेने आता गेलेलं आहे। तर मला वाटतं 10-15 मिनिटांमध्ये कोण आहे काय आणि कॅमेऱ्यांची तपासणी पण खूप आहे। कमीत कमी 10 ते 15 PSI मांड्यावरून PI साहेबांनी इकडे आलेले आहेत आणि SP साहेबांनी। त्यामुळे मला वाटतं लवकरात लवकर ते चढा लावतील असं वाटतं मला। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।